नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज अपना 68वां जन्मदिन मना रहे हैं। सुबह से ही नागपुर स्थित उनके निवास पर शुभकामनाएं देने वालों का तांता लगा हुआ है। नेताओं से लेकर आमजन तक हर कोई उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने पहुंच रहा है। इस खास मौके पर मीडिया से बात करते हुए गडकरी ने कहा कि वे खुद को नसीबवान समझते हैं कि उन्हें सभी जाति, धर्म और समुदाय के लोगों की सेवा करने का अवसर मिला। मुझे सभी समाज, धर्म और पंथ के लोगों का प्रेम और आशीर्वाद मिला है। मैं देश और समाज के लिए जितना संभव हो सके उतना काम करूंगा। यही मेरा जन्मदिन पर संकल्प है। नितिन गडकरी को बधाई देने वालों में कई प्रमुख राजनेता, उद्योगपति और सामाजिक कार्यकर्ता शामिल है। उनके समर्थकों ने जगह जगह सेवा कार्य, रक्तदान शिविर और पौधारोपण जैसे कार्यक्रम भी आयोजित किए हैं। आज देशभरातील नागरिक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले। आमच्या सगळ्या टीव्ही पत्रकारांकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। काय सांगणार, खूप मोठं नाव भारतात रोडकरी म्हणून तुमचं नाव भारतभर आणि देशभर आहे, जगभर आहे। मी तर अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल तर माझ्या मित्रमंडळींनी, परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूरदूरच्या जनतेने माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे। आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता, देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील। आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम। या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन। हाच माझा संकल्प आहे। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की करत राहील। तुम्ही शेतकऱ्यांसाठी विदर्भातलं मोठं काम केलं, असं काय राहिलं की जे करायचं राहिलंय, भविष्याच्या काळात करायचं आहे? काम कधीच संपत नाही, कारण जेवढी माणसं आहेत तेवढी समस्या आहेत, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न पॉझिटिव्हिटी समोर ठेवून करणं हे प्रत्येकाने करत राहायला पाहिजे। मी त्याचा प्रयत्न करत असतो। आता मी साड्या तयार करण्यापासून, चिंध्याच्या गालिच्यांपासून, ऑर्गॅनिक फार्मिंगपासून, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव, ॲडव्हान्टेज विदर्भ, ॲग्रोव्हिजन, ज्येष्ठ नागरिक, आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो। आणि लवकरच आता आमच्या सगळ्या संस्थांच्या मोठी 7 मजली इमारत होणार आहे आणि तिथे संगीत, नृत्य, नाटक या कलाकारांना निशुल्क सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध होणार आहे। नागपूर हे माझं जन्मस्थान आहे, हृदयस्थान आहे। नागपूरचं ऋण आहे की नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशामध्ये काम करू शकलो। या जनतेला मी आपला परिवार मानतो। जात, पंथ, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे, हीच माझी भावना आहे। मला बरंच काही करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन। मध्ये आपल्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, विश्वगुरू झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात ते पोटेन्शियल आहे आणि नजीकच्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं। थँक्यू सर। नमस्कार। मैं बड़ा नसीबवान हूँ कि मुझे जात, पंथ, धर्म, भाषा के ऊपर उठकर समाज के सभी लोगों का प्रेम और आशीर्वाद प्राप्त हुआ है और यही मेरी सबसे बड़ी पूंजी है। वो जनता के प्रति ईमान रखते हुए मेरे जीवन में समाज के लिए और देश के लिए जितना ज़्यादा काम मैं कर सकूँगा उतना काम करने की मैं कोशिश करूँगा। यही मेरा संकल्प है, यही मेरी इच्छा है, यही मेरी आशा है, आकांक्षा है और महत्वाकांक्षा है। मैं इसके लिए काम करने की कोशिश करूँगा। इंडिया न्यूज़ 224 ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।